नमस्कार मंडळी, तुमचा लाडका आशू ब्लॉगर. तर आज सकाळी उठून लवकर आता आवरायला लागलो होतो का तर आपल्याला कॉलेजमध्ये जायचं होतं. आणि कॉलेजमध्ये जाऊन आपल्याला आज शिवजयंती करायची होती. आज मोठ्या प्रमाणे उत्सवात होत होती. आज सगळ्या डिपार्टमेंटचे कॉलेज वगैरे सगळे मुलं मुली सर शिक्षक बिक्षक सगळे येत होते ते. आणि मी आता ब्रश करून आवरत होतो की अजून आमचं व्हायचं होतं. पाणी वगैरे काढलं, त्याला पाणी हिटरमध्ये तापवत ठेवत होतो. ते पाणी सगळं काढलं, ते भरलं. आता बाहेर नेत होतो पाणी. तर नंतर असा विषय झाला की विश्वजित म्हणत होता की ह्या बाल्टीचं पाणी वध आणि मला गरम नको पाणी, का तर खूप पाणी तापलं होतं. आणि मग माझं पाणी तापत ठेवलं. मग झालं, मग नंतर माझं पाणी तापलं थोड्या वेळानं गेलो. मग पाणी वगैरे काढलं. मग आंघोळ बिंघोळ केली. आंघोळ बिंघोळ करून आल्यानंतर आता बघा हे जेल लावते. आता जेल बेल लावल्यानंतर सगळं बघा आता कसं दिसतं की नाद करायचा नाही. आता कसं आता बघा आता गॉगल बिगल आता घालणार. आता जायचं, आता आपण लवकर आवरायचं. त्यावर हे प्रज्वल ही ओमी येत होतेच. मग त्यांचं ते आले की मग आपण जायचं होतं. मग आता सगळं आवरून बिवरून आपण आवरत होतो. मग मस्तपैकी आता एक सेंट वगैरे मारला. कसा आहे नाद करतीस काय, सेंट वगैरे मारला. मग आता आपण चाललो होतो. आता जायचं होतं आपल्याला. आपण तयारी करून झाली होती आपली सगळी पूर्ण. आता हे प्रज्वल, ओम आणि विश्वजित चालले होते सगळे. आणि आता आपण कॉलेजमध्ये जाणार आहे. आता आपण गेलो की आता कॉलेजमध्ये डायरेक्ट आलो होतो कॉलेजमध्ये आपण. आता हे प्रज्वल म्हणत होता की आता काय खरं नाही, आता कसं डॉन दिसतोय का नाही, आता कसं हलक्यात घ्यायचं नसतं. आणि परत त्यात आणखीन विश्वजित कसा कॅमेराकडे बघत होता आणि म्हणत होता की आज काय खरं नाही, आज सगळी नाचणार आहे, ती राडाबिडा करणार, आज मजा बिजा करणार. आता त्यामुळं आज इतक्या मोठ्या प्रमाणात आज शिवजयंती होते. आज आपल्या पूर्णपणे महाराष्ट्रात उत्सव होते. आज सगळ्यांना सुट्टी आहे, तरी पण आपलं कॉलेज कार्यक्रम ठेवला होता. तर म्हणते आता काय यायला लागते, आता सगळ्यांनी नाचायचं आहे. तर आपल्या अगोदर तिकडे पथक वगैरे होणार होतं. नंतर मग इकडे कसे पाया पडत होतं. त्याला वाटत होतं की मला घेऊन नका, तरी पण आपण घेतलेला आहे. मेल्या मन जाग यावी अशी त्याची भासार, मेल्या मन जाग यावी अशी त्याची भासार. मराठी मातीची त्योच हाय आसार. दुश्मनाला धाक देई शिवरायांचं नावर, दुश्मनाला धाक देई शिवरायांचं नावर. हे शंभू शंकर. असं वाटलं पण नव्हतं की ते असं करतील म्हणून. त्यांनी तर बैलगाडा शर्यत वगैरे सगळे आत आणले होते त्यांनी. परत ते गाणे बिणे लावून सगळे नाचत होते ते. आता तर काय सगळेच नाचत होते ते. आमचं डिपार्टमेंट कुठं होतं काय माहीत नव्हतं कोणाला. कॅम्पस खाली करायचा आहे. केला होता. तर आता सगळे म्हणत होते की आता सगळं कॅम्पस खाली करा, सगळ्यांनी गावात. चला पुढच्या ब्लॉगमध्ये आपण भेटू.